नाराज जग कसं होणार धीरजी कसं होणार जग कसं होणार कसं होणार धीरजी कसं होणार जग कसं होणार धीरजी आता असे आमचे भाऊ चेपक हेवरक मांगलीवाले यांच्याकडून आमच्या पार्टीला 20 रुपयाचे एक बक्षीस मिळाले. आमची पार्टी अत्यंत ऋणयाद आहे. तर आज माझी पत्नी तर चालली गेली पण आज माझा मुलगा आहे शिक्षण शिकून राहिलेला आहे. कधी कधी मला खूप विचार येते काच कधी पोरगा शिक्षणाचा असला कधी उपाशी तापाशी चालला जाते सुद्धा मी कधी कधी काही मूल लागत नाही स्वयंपाक बनवण्याचा त्रास येते झाडझूड घर कसं अवतसे जेवणी घर वाटते कसं काय करा माझ्या मनात मोठा विचार येते. पण मला वाटते का माझा मुलगा 15 वर्षाचा असता आई गेली आता माझा मुलगा 22 वर्षाचा झाला आहे. तर आज मला वाटते का मुलाचा लग्न करून टाकावा. आपला लग्न केलं असतं तर लोक हसले असते का मुलगाच 22 वर्षाचा आहे हा विश्वनाथ पाटील आज हा आपला लग्न करते लोक हसतील मला. नाही तसं नाही करणार मी. आज आपल्या मुलाला विचारतो लग्न करून टाकतो कारण आमचा तरी दोन्ही बापलेकाचा कशी ते माहेर माझी सून आम्हाला कम से कम निवला थंडा तर वाढेल का नाही. अरे माझा नाही करत पण आपल्या घेण्याचा करेल तर जाऊन पोराला विचारून पाहतो आपल्या कृष्णाला आवाज मारतो का म्हणते त्याचे विचार का निघतात तर पाहून पाहतो. आज जर त्याने म्हटलं का बाबा हो एखादी मुलगी चांगलीशी पाहून टाकून लग्न लावून देतो पुराचा जर ते आपल्या सुखी राहतील तर कम से कम दया येईल. तर म्हणून माझा बाप माझ्यासाठी एवढा रानपण गारलं तर कम से कम त्यांना दया येईल. तर म्हणून का बाबा जेवण तर येवण तर सून नाही म्हणून पोरगा तर म्हणू शकेल जाऊन पाहतो. एक शब्द विचारतो क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया जिसे पाना था उसको तो दिया जिसे पाना था उसको
देऊन पाहतो पोरगा घरी एक अजून कुठं गेला तर कृष्णा कुठेतरी गेला असेल. कृष्णा माझ्या लाडक्या बाळा कृष्णा रे कृष्णा कृष्णा रे माझ्या लाडक्या बाळा कृष्णा कृष्णा गा कृष्णा ए कृष्णा. काय बाबा कुठं काय झालं? कुठं गेला? अभ्यास करत होतो बाबा. अभ्यास करते का? हो अभ्यास करत होतो. आता बेटा अभ्यास करत होता. शिक्षण आहे महत्वाचं. शिक्षण आहे वाघींचा दूध आहे माझा. हो 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 बाबा आहे ना. हो हो हो. शिक्षण आहे काही लहानशी गोष्ट नाही दादा. पण मी का म्हटलं दादा काय बाबा कधी कधी मला कल्पना वेगळी वाटते बेटा. कशी? आता समजून चाल तुझी आई गेली. हो मी 15 वर्षाच्या असताना माझी आई निघून गेली बाबा. बरोबर आहे. हो आता मी आता 50 वर्षाचा माणूस मी आहो. हो हो ही गोष्ट तुमची बरोबर आहे आता बाबा. मला वाटते कोणी शुगर नवीन नवीन बिमाऱ्या निघल्या बेटा. हो निघल्या बाबा. कोणी शुगर न मरते. हो कोणी बीपी न मरते. कोणी हार्ट अटॅक न मरते. ह्या नवीन नवीन बिमाऱ्या लागल्या बेटा. हो ही गोष्ट सत्य आहे बाबा तुझं. खरं आहे का नाही? खरं आहे. तर मी असं म्हटलं मला वाटते का मी जर आहो माझा आहे पोरगा तू 15 वर्षाचा असतास तुझी आई चालली गेली. हो गेली बाबा. नाही गेली का? गेली गेली गेली. आता 15चा असतो ही 22 वर्षाची वही आहे. हो हो 22 वर्ष झाले बाबा. चालू आहे ना. हो चालू आहे बाबा. तर मला असं वाटते का आजपर्यंत आपण कसे आपले हातपाय कवरी का पण तिने भुजाचं. नाही हे गोष्ट बरोबर आहे बाबा तुमची. हा? कारण आपण सकाळी रांधतो तर सायंकाळी खातो नाही का? आणि सायंकाळी रांधतो तर सकाळी खातो. म्हणजे समोर आपले का दोघंच. आता दोघं कधी हा शिळाय बरोबर खाणं योग्य नाही. नाही हे गोष्ट बरोबर आहे. म्हणजे शिळा म्हणजे माणसाला कसं आहे कधी काही कोणता किडा किटकून तरी चालते ना आपलं काही झाकणा बरोबर नाही. होय बाबा आई बाईची जात असली तर घराची साफसफाई सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात बाबा. आपण दोघंही माणसाची जात नाही का? आपलं काम होत नाही बाबा. तर आता मला वाटते का आता तू 15 वर्षाचा असता आता तू 22 वर्षाचा झाला. हो बाबा. तर मला असं वाटते का एखादी पोरगी चांगलीशी पाहून तुला लग्न करण्याचा माझी इच्छा झाला. माझं लग्न बाबा. हो पण बाबा माझं शिक्षण व्हायचंय बाबा. मला इंजिनियर व्हायचंय. माझं शिक्षण अजून व्हायचंय. हो. आणि मी लग्न करणार नाही बाबा. तर मग आता कवरी कसं करायचं? तू लग्न नाही करशील नाही. तर मग कवरीक मी आम्हाला उपास तपास काढायची असेल. काय रे बाबा काय सांगू. काय बाबांनी विचार आणला म्हणे मला लग्न करून टाक. पण माझं शिक्षण व्हायचंय. मला शिक्षण घ्यायचं आहे. इंजिनियर व्हायचंय अशी माझी इच्छा आहे. आणि बाबांनी काय माझ्या मागे भानगड. बाबा मी काय म्हणतो बाबा. हा बोल बेटा तुझी काय इच्छा आहे तर मला सांग. आपल्या मनातल्या कल्पना पूर्ण सांग बेटा. कारण का आपण बापले एक दोघंच आहोत. हो बाबा. आपली एवढी 20 एकर जमीन आहे दादा. आज 20 एकर जमीन आहे आणि 20 एकर समजा आज आपलं आपण पाटील माणसं होतो पण आपली दशा काय होऊन राहिली नाही बाबा. हो बरोबर आहे बाबा तुमची. पण माझे विचार ऐकाल ना बाबा. अरे आपले विचार मांडू का मी. तुझे नाही ऐकली तर कोणाचे ऐकेल माझ्या बापा. आपल्या पोरांचे विचार ऐकायला लागेल बेटा. अगर तुझे विचार ऐकला तुझ्या संगतीलाच मला चाललाय बाबा काही दिवस. बाबा माझ्या लग्नाची हो. हो बाबा माझ्या लग्नाची हो. नका तुम्हा पडली घाई. अहो कुणीतरी समजावा ना दादा माझं शिक्षण होणार नाही. कुणीतरी समजावा ना दादा माझं शिक्षण होणार नाही. हे मला आहे तुला शिकायचं आहे. बरोबर आहे बाबा. तुला शिक्षण हो बाबा माझ्या लग्नाची हो. का तुम्हा पडली घाई. बाबा माझ्या लग्नाची हो. का तुम्हा पडली घाई. अहो कुणीतरी समजावा ना दादा माझं शिक्षण होणार नाही. कुणीतरी समजावा ना दादा माझं शिक्षण होणार.
गेलो बाबा हा. तर माझं शिक्षण होणार नाही आणि माझी अशी इच्छा आहे बाबा हो. की मी जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा होत नाही बरोबर आहे. तोपर्यंत लग्न करणार नाही. तर हे तूही शिक्षण म्हणतेस हे महत्वाचं आहे. हो. आहे मला वाटते पण माझ्या दोन गोष्टी ऍक्शन काय बाबा ऍक्शन ऐक रे दादा नाही करे बापू कृष्णा काय बाबा ऐक रे दादा नाही करे बापू मी गोष्ट सांगतो खरे. काय सांगता बाबा खरं खरंच सांगेल खोटं सांगणार नाही कारण का माझा मुलगा आहे तुला आता. होय बाबा ऐक रे दादा नाही करे बापू मी गोष्ट सांगतो खरे. आणि सुनबाई आल्यावर मिळेल का सुखाची भाकर. सुनबाई आल्यावर मिळेल का सुखाची भाकर. ऐक रे दादा ऐक रे भाऊ अरे बोटं झालं बोटं. सुनबाई आल्यावर मिळेल का सुखाची भाकर. सुनबाई आल्यावर मिळेल का सुखाची भाकर. ऐक रे दादा नाही करे बापू मी गोष्ट सांगतो खरे. सुनबाई आल्यावर मिळेल का सुखाची भाकर. 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 माझा विचार आज पटला ना. तुमचा विचार पटला बाबा मला पटला ना. तुमचा विचार पटला पण माझा विचार तुम्हाला नाही पटला. नाही पटला 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 पटला? शिक्षण मग मी काय म्हणतो आहे वर्ष काय पंधरा वर्षात झाली गेली तुझी आई. गेली तुझी आई बाळा गेली तुझी आई हो गेली तुझी आई. 15 वर्षात गेली तुझी आई दादा गेली तुझी आई गेली तुझी आई. 15 वर्षात असतानी गेली तुझी आई दादा गेली तुझी आई हो गेली तुझी आई. 15 वर्षात असतानी गेली तुझी आई दादा गोष्ट खरी आहे बाबा. गेली तुझी आई. घरात राजवाटी समाधान नाही दादा समाधान नाही हो समाधान नाही. आम्ही त्या घरात राहतो बेटा आम्हाला समाधान वाटत नाही. नाही बाबा. आई निघून गेली हो. आमची ते लक्ष्मी होती. होय बाबा तुझी आई लक्ष्मी होती शारदा होती दुर्गा होती पार्वती सर्वच काही होती. त्याच्या अंगात खरेदीच्या सगळं 10 बाया